अक्षय तृतीया हिंदू धर्मातील सगळ्यात पवित्र असा दिवस। काही जण असे म्हणतात की अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे। उन्हाळ्यात मनवला जाणारा एक सगळ्यात मोठा असा सण। याच दिवशी घरोघरी आमरस, येळवणीची आमटी किंवा अन्य भागानुसार अन्य काही पदार्थ बनवले जातात। परंतु मित्रांनो, आजच्याच दिवशी आपल्या हिंदू धर्माचा विचार करायला गेला तर खूप अशा मोठमोठ्या गोष्टी घडून गेल्या होत्या। होय मित्रांनो, त्या सर्व गोष्टींची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पुरातन काळात कोणकोणत्या गोष्टी घडून गेल्या होत्या त्या सगळ्यांची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल। त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, हा व्हिडिओ पूर्ण बघितला पाहिजे। चला तर मग मित्रांनो, आपल्या हिंदू किंवा सनातन धर्मात एकूण 4 युग आहेत। हे 4 युग म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलयुग। म्हणजे पृथ्वीचं जे इयर सायकल आहे ते या 4 युगात डिवाइड केलं आहे। याच दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्रेतायुग, त्याला कृतयुग असे म्हणतात, या कृतयुगाची सुरुवात झाली होती। हिंदू मान्यतेच्या अनुसार या पृथ्वीच्या संरक्षणासाठी भगवान विष्णू हे प्रत्येक युगात अवतरित होत असतात। हे एकूण अवतार 10 आहेत। यामध्ये मत्स्य, कूर्म, वराह असे एकूण 10 अवतार आहेत। आजच्याच दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुराम, जे की भगवान विष्णूंचे 6वे अवतार आहेत, त्यांचा जन्मही आजच झाला होता। म्हणूनच आज प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावात परशुराम जयंती ही मनवली जाते। मित्रांनो, परशुराम हे भगवान विष्णूंचे 6वे अवतार होते। परंतु भगवान विष्णूंचे जे 10 अवतार आहेत त्यांची नावे काय काय आहेत ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा। मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे 8वे अवतार आहेत। महाभारताशिवाय श्रीकृष्ण अपूर्ण आहेत किंवा श्रीकृष्णाशिवाय महाभारत अपूर्ण आहे। मित्रांनो, लहानपणी आपल्याला आपले आजी आजोबा एक गोष्ट सांगत होते। ती गोष्ट म्हणजे कृष्ण आणि सुदामाची भेट। म्हणजे कृष्ण आणि सुदामाची मैत्री कशी होती याबद्दलची ती गोष्ट होती। म्हणजे सुदामाचे पोहे वगैरे आज आपण ऐकतोय व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर, पण ती त्यांची भेट कोणत्या दिवशी झालती? ती भेट आजच्याच दिवशी झालती। आणि मित्रांनो, महाभारताचं लेखन ज्या दिवशी चालू झालं तो दिवस आजचाच आहे। म्हणजे अक्षय तृतीयेच्याच दिवशी महाभारताचं लेखन चालू झालं। मित्रांनो, महाभारत हे कोणी लिहिलं किंवा त्यांना प्रेरणा कोणी दिली लिहायला किंवा ते सांगितलं कोणी आणि लिहिलं कोणी, त्यांचे नाव काय ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आणि मित्रांनो, याच दिवशी जगज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती आहे। जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हे कोण होते? हे असे संत होते की ज्यांनी जगातली पहिली पार्लमेंट म्हणजे जगातलं पहिलं संसद निर्माण केलं। त्या काळी त्यांनी सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन त्यांनी सर्व जातीप्रथा नष्ट केल्या होत्या आणि लोकांचे विचार एकमेकांपर्यंत मांडले। हे विचार कोणत्या पद्धतीने मांडले तर त्यांनी एक अनुभव मंडप नावाचे एक संसद चालू केलं। त्यामध्ये अल्लम प्रभू हे चेअरमॅन, म्हणजे जे आपण आज संसदमध्ये चेअरमॅनची सीट बघतो त्या चेअरमॅनच्या सीटवर अल्लम प्रभू होते। त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी समाजात सुधारणा केली। म्हणजे जगात ज्यांनी पहिली पार्लमेंट सुरू केली त्या संतांचं नाव होतं महात्मा बसवेश्वर। मित्रांनो, आजची माहिती कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आणि मी तुम्हाला काही प्रश्न विचारले त्याची उत्तरे तुम्ही मला कमेंटमध्ये द्या। आणि अशाच साऱ्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि खालचं जे बटन आहे त्याला सबस्क्राईब करा। मी बघतोय दरवेळेस 75% आपले ऑडियन्स जे आहेत ते न सबस्क्राईब करताच जातात। त्यामुळे तुम्हाला एक विनंती, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।